तुमच्या भावकीत तुमच्यावर जळणारी लोकं आहेत का? या लोकांशी असे वागा. भावकी म्हणजे काय मित्रांनो? आपलेच नातेवाईक, आपलेच लोक जे रक्ताच्या किंवा नात्याच्या धाग्याने जोडलेले असतात. यात काका, मामा, आत्या, मावशी, चुलत भाऊ, बहीण असे सगळे येतात. भावकीतली काही लोकं खूप प्रेमळ असतात. आपल्या आनंदात मनापासून आनंद मानतात, आपल्याला मदत करतात, आपल्यासाठी उभे राहतात. पण सगळेच तसे असतातच असं नाही. काही लोकं वरून आपलेपणा दाखवतात, पण आतून तुमच्यावर प्रचंड जळत असतात. आपण थोडे पुढे गेलो, आपलं कौतुक झालं की त्यांना ते सहन होत नाही. ते समोर काही बोलत नाहीत, पण त्यांच्या आत सतत काहीतरी खदखद सुरू असते. त्यांचं आपल्याशी पाठीमागून बोलणं, वाईट विचार करणं, यामुळे आपलं मन जास्त दुखतं. कारण ही लोकं आपलीच असतात. परक्या माणसाचं बोलणं आपण मनाला लावून घेत नाही. वाईट वाटलं तरी तिथेच सोडून देतो. पण आपल्याच माणसाचं बोलणं मनाला खोल जखम करत असतं. म्हणून भावकीत कसं वागायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भांडण करून प्रश्न सुटत नाहीत आणि गप्प बसूनही चालत नाही. मग शहाणपणाने, शांतपणे आणि आत्मविश्वासाने वागणं गरजेचं असतं. कारण शेवटी आपली प्रगती आणि आपली शांती आपल्याच हातात असते. चला तर पाहूयात भावकीत आपल्यावर जळणाऱ्या लोकांशी नेमकं कसं वागायचं. 1. कोणी काहीही बोलू देत, स्वतःचं मन मजबूत असू द्या. मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की भावकीतली लोकं कशीही वागली तरी तुमचं मन खंबीर असेल तरच तुम्ही त्यांच्यापुढे टिकू शकता. कारण बाहेरचं वादळ थांबवता येत नाही, पण आपल्या घराची दारं खिडक्या मजबूत करता येतात. आयुष्य अगदी तसंच आहे. ही जळणारी लोकं तुमच्यावर थेट हल्ला करत नाहीत, पण शब्दांनी टोचतात किंवा आपली कमकुवत बाजू बरोबर हेरून त्यावर टोमणे मारतात आणि तुमचं मन डळमळीत करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आधी स्वतःला ओळखा की तुम्ही कोण आहात, तुमची किंमत काय आहे आणि तुम्ही किती कष्ट करून इथपर्यंत पोचला आहात हे स्वतःला वारंवार सांगा. लोकं काहीही बोलले तरी ते अंतिम सत्य नसतं हे समजून घ्या. कारण प्रत्येकाचं बोलणं त्याच्या मनाची पातळी दाखवतं, तुमची नाही. जेव्हा कोणी टोमणा मारतो तेव्हा लगेच मनाला लावून घेऊ नका. तर 2 मिनटं शांत राहून विचार करा की खरंच यात तथ्य आहे का, आणि नसेल तर ते तिथेच सोडा. रोज सकारात्मक शब्द बोला की मी सक्षम आहे, मी मेहनती आहे, मी चुकीचा नाही. कारण दुसऱ्यांनी कमी लेखलं म्हणून आपण कमी होत नाही. ज्या गोष्टीत तुम्ही चांगले आहात त्यावर लक्ष द्या आणि त्यात अजून सुधारणा करा. कारण तुमची प्रगतीच तुमचं खरं उत्तर असतं. स्वतःवर विश्वास असेल तर समोरच्याचं जळणं तुमच्यावर परिणाम करत नाही. भावकीत काही लोकं मुद्दाम तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्हीच जर आतून ठाम राहिलात तर त्यांचा प्रयत्न फेल होतो. म्हणून आधी स्वतःची मानसिक ताकद वाढवा, स्वतःची किंमत स्वतः ठरवा आणि कोणाच्या शब्दांनी स्वतःला त्रास करून घेऊ नका. कारण तुमचं मजबूत मन असेल तर अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकली म्हणून समजा. 2. या लोकांसमोर कमी बोला, जास्त ऐका आणि जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. भावकीत जळणारी लोकं एक गोष्ट कायम करतात, ती म्हणजे ते मुद्दाम तुम्हाला बोलायला भाग पाडतात. कारण त्यांना तुमच्या तोंडून काहीतरी आतली गोष्ट निघावी असं वाटत असतं. म्हणून अशा लोकांसमोर जास्त बोलणं टाळा आणि कमीत कमी शब्दात त्यांना उत्तर द्या. कमी बोललात की त्यांना वादाची संधीसुद्धा मिळत नाही. ते टोमणा मारून, उगाच एखादा प्रश्न विचारून, तुम्ही घेतलेल्या एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर शंका घेऊन तुम्हाला बोलायला भाग पाडतील. पण तुम्ही शांत चेहऱ्याने ऐका आणि थोडक्यात बोला. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. काही लोकं तुमचं बोलणं ऐकून तुमच्या नातेवाईकांसमोर वेडंवाकडं करून सांगतात. म्हणून शब्द जपून वापरा आणि अनावश्यक चर्चा टाळा. तुम्ही जितकं जास्त स्वतःबद्दल सांगाल तितकी त्यांना तुमच्याविषयी माहिती मिळत जाते आणि मग त्याच माहितीचा वापर ते तुमच्या विरुद्ध करतात. म्हणून आवश्यक तेवढंच बोला. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती शहाणपणाची खूण आहे. भावकीत रोज भेटीगाठी होऊ शकतात, त्यांची तोंडं रोज बघावीच लागतात. यांच्यापासून खूप अंतर ठेवून वागताही येत नाही. म्हणून प्रत्येक वेळी भिडणं योग्य नसतं. म्हणून स्वतःचा सन्मान ठेवून पण अनावश्यक वाद टाळून यांच्याशी वागा. 3. तुमच्या आयुष्याचं संपूर्ण पुस्तक भावकीतल्या लोकांसमोर उघड करू नका. भावकीत काही लोकं वरून खूप गोड बोलतात, पण आतून त्यांच्या मनात पाप असतं. प्रत्येकजण तुमचा हितचिंतक नसतो. तुम्ही काय प्लॅन करता, किती कमावता, पुढे काय करणार आहात, घरात काय चाललं आहे, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगण्याची गरज नसते. कारण जिथे जळाऊ वृत्ती असते तिथे तुमची ही माहिती म्हणजे त्यांच्यासाठी शस्त्र बनतं. काही लोकं तुमचं बोलणं ऐकून सहानुभूती असल्यासारखं दाखवतात, पण नंतर दुसऱ्यांसमोर त्याची वेगळीच स्टोरी बनवून रंगवून सांगतात. म्हणून आवश्यक तेवढंच बोला आणि बाकी गोष्टी स्वतःपुरता ठेवा. तुमची स्वप्न, तुमचे प्लॅन आणि तुमच्या घरच्या अडचणी या गोष्टी प्रत्येकाला सांगितल्या की त्यांची चर्चा होते
आणि चर्चा झाली की टीका सुरू होते. ही लोक खास करून तुमच्या कमकुवत बाजू शोधतात आणि त्या जागेवर वार करतात. म्हणून तुमचं दुखणं कुणालाही दाखवू नका. आनंदही मोजून शेअर करा, कारण काहींना तुमचा आनंदही सहन होत नाही. तुम्ही म्हणाल ही तर लपवाछपवी आहे, पण नाही मित्रांनो, ही तर स्वतःची सुरक्षा आहे. प्रत्येक नात्यात अंतर असणं गरजेचं असतं, कारण जास्त जवळीक कधीकधी त्रास देऊन जाते. म्हणून तुमचं आयुष्य शांतपणे जगा, काम करा, प्रगती करा, पण प्रत्येक गोष्टीची जाहिरात करू नका. 4. त्यांचं प्रत्येक बोलणं स्वतःला लावून घेऊ नका. कधीकधी ते तुमच्यासाठी नसतंच. भावकीतली लोक जेव्हा ग्रुपमध्ये असताना काही बोलतात, तेव्हा ते कधीकधी जनरल गोष्टी सर्वांसाठीच बोलत असतात. त्यांची भाषा भलेही कटू असते, पण त्यांचा हेतू तुम्हाला दुखवण्याचा नसतो हे आधी समजून घ्या. आणि त्यांचा प्रत्येक शब्द मनाला लावून घेऊ नका. कोणी काही बोललं की 2 मिनिटं थांबा, खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा की हे त्यांचं मत आहे, अंतिम सत्य नाही. जगात प्रत्येकाची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची नजर वेगळी असते. प्रत्येकाचं बोलणं बरोबर असतंच असं नाही. तुमची ओळख तुमच्या कामाने ठरते, दुसऱ्यांच्या शब्दाने नाही. मात्र जी लोक वारंवार टोचतात, उलट बोलतात किंवा आपल्याला कमी लेखतात, त्यांना उत्तर देण्यापेक्षा त्यांचं बोलणं तिथेच सोडणं जास्त योग्य असतं. कारण वाद वाढवला की विषय लांबतो आणि मन जास्त दुखतं. स्वतःला समजावून सांगा की मी माझ्या मार्गावर चाललो आहे आणि माझी किंमत मला माहिती आहे, त्यामुळे कोणाच्याही शब्दांनी ती कमी होणार नाही. अशी सवय लावली की हळूहळू त्यांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्यावर कमी होईल आणि तुम्ही शांत राहाल. शांत माणसासमोर जळणाऱ्यांची ताकद कमी पडते. 5. स्वतःची प्रगती कामातून दाखवा, बडबड करून नाही. भावकीतील काही लोकांना तुमचं बोलणं नाही तर तुमची प्रगती खुपते. म्हणून त्यांच्यासमोर उगाच मोठमोठ्या गोष्टी सांगण्यापेक्षा शांतपणे आपलं काम करत राहणं जास्त फायदेशीर असतं. कामातून दिसणारी उंची त्यांना बरोबर उत्तर देते. तुम्ही काय करणार आहात, किती मोठं होणार आहात हे सांगत बसलात की काही जण हसतात, काही जण मुद्दाम त्यात अडथळे आणतात आणि काही जण वाईट बोलून निरुत्साहित करतात. म्हणून आधी काम पूर्ण करा, मग त्याचे परिणाम आपोआप दिसू द्या. जळणारी लोक तुमच्या स्वप्नांवर शंका घेतात, कारण त्यांना वाटतं तुम्ही यशस्वी झालात तर त्यांची किंमत कमी होईल. पण तुम्ही शांतपणे मेहनत घेत राहिलात तर एक दिवस तीच लोक गप्प बसतात. प्रत्येक वेळी स्वतःचं कौतुक स्वतः करून घेऊ नका. साधं सरळ वागा आणि मेहनतीत सातत्य ठेवा. सातत्य हीच खरी ताकद असते. लोक काहीही बोलू देत, पण तुमचा फोकस तुमच्या ध्येयावर असावा. कारण एकदा का लक्ष विचलित झालं की त्यांचं काम झालंच. तुमचं काम वेळेवर, प्रामाणिकपणे आणि शांतपणे करा. यश जेव्हा स्वतः बोलायला लागतं तेव्हा लोकांची तोंडं आपोआप बंद होतात. म्हणून भावकीत कोणी काही बोललं तरी वादात पडू नका. स्वतःला सिद्ध करण्यासाठी भांडू नका. फक्त तुमच्या कामातून दाखवा की तुम्ही कोण आहात. शब्दांपेक्षा कृती मोठी असते आणि जळणाऱ्यांसाठी तेच सर्वात मोठं उत्तर असतं. 6. तुमच्या लिमिट समोरच्याला माहिती असाव्यात. स्वतःसाठी ठाम उभे राहा. भावकीत जळणारी लोक अनेकदा तुमच्या आयुष्यात जरा जास्तच ढवळाढवळ करतात, कारण त्यांना वाटतं की नातं आहे म्हणून काहीही बोलण्याचा आणि हस्तक्षेप करण्याचा त्यांना हक्क आहे. म्हणून सुरुवातीलाच तुमच्या लिमिट स्पष्ट ठेवा आणि कुठपर्यंत कोणी बोलावं हे शांतपणे पण ठाम शब्दात सांगा. कोणी तुमच्या निर्णयात उगाच नाक खुपसत असेल तर रागाने नको, पण सरळ शब्दात सांगा की हा माझा निर्णय आहे आणि मी तो विचार करून घेतलेला आहे. त्यात तुम्ही ढवळाढवळ न केलेलीच बरी. जळणारी लोक तुमच्यावर वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही गप्प राहिलात की त्यांना वाटेल की तुम्ही घाबरलात. म्हणून स्वतःसाठी ठाम उभं राहणं गरजेचं असतं. मर्यादा ठेवणं म्हणजे नातं तोडणं नाही, तर नातं व्यवस्थित लिमिटमध्ये ठेवणं आहे हे समजून घ्या. कारण स्पष्टपणा नसला ना तर नात्यामध्ये गैरसमज वाढतात. तुम्ही नेहमी होकार देत राहिलात तर लोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतात आणि मग त्यात चूक झाली की दोषही तुमच्यावरच टाकतात. म्हणून आवश्यक तेथे नाही म्हणायलाही शिका. आवाज चढवण्याची गरज नाही, पण शब्द ठाम असावेत. जिथे तुम्हाला अपमान वाटतो तिथे गप्प बसू नका, तर योग्य वेळी योग्य शब्दात प्रतिक्रिया द्या. कारण स्वतःचा सन्मान जपणं ही तुमची जबाबदारी आहे. भावकीत प्रेम ठेवा, पण स्वतःची मर्यादा कायम ठेवा. तरच नातेसंबंध नियंत्रणात राहतात. 7. त्यांच्या खळ्यात स्वतःला अडकू देऊ नका. शांतपणे तेथून बाहेर पडा. घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वातावरण खराब होणे, असे विषय निघणे की तुम्ही चिडावं, उत्तर द्यावं असं बऱ्याच वेळा घडत असतं. म्हणून अशा वेळी त्यांच्या खेळात अडकू नका आणि हुशारीने विषय बदलायला शिका. घर म्हटलं की त्यात संसाराच्या, वाटणीच्या, बहिणींचे हिस्से, भावांचे हिस्से, जमिनीची लफडी, एक ना अनेक गोष्टी असतात. हे विषय अतिशय नाजूक असतात आणि ते निघाले की हमखास भांडणं होतात. या जमिनीच्या वादातून तर अनेक भयंकर गंभीर प्रकार झालेले आपण ऐकत आणि बघत असतो.
अशा मुद्द्यांवरून जर एखादा भावकीतला माणूस तुमचं डोकं फिरवत असेल, तुम्हाला उलट्या सुलट्या गोष्टी सांगून तुमचं मतपरिवर्तन करत असेल, तर लवकरात लवकर तिकडून बाहेर सटका. ते तुम्हाला ब्लॅकमेल करतील, उगाच प्रश्न विचारतील. त्यामागे हेतू असतो तुम्हाला अस्वस्थ करण्याचा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नसते. अशावेळी विषय दुसरीकडे वळवा. कधी बघूया पुढे असं म्हणून थांबा. त्यांच्या जाळ्यात पडू नका. तुम्ही जर शांतपणे विषय बदललात तर त्यांना कळतं की तुम्ही त्यांच्या हेतूला ओळखलेलं आहे. जळणाऱ्या माणसाला भांडण हवं असतं, पण तुम्ही लक्षच दिलं नाही तर त्यांचा प्लॅन फेल होतो. भावकीत संबंध टिकवायचे असतील तर प्रत्येक गोष्टीवर भिडणं शहाणपणाचं नसतं. स्वतःची प्रतिष्ठा राखून पण वाट टाळून पुढे जाणं ही एक मोठी कला आहे. कधीकधी गप्प राहणं आणि विषय बदलणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. त्यामुळे त्यांच्या शब्दांना इंधन देऊ नका. शांत राहा, पुढे जा आणि तुमची ऊर्जा तुमच्या कामासाठी राखून ठेवा. 8. स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. भावकीत जळणारी लोक नेहमी तुलना करतात, कारण त्यांना तुम्हाला कमी दाखवायचं असतं. म्हणून ते म्हणतील, अमुक जण जास्त कमवतो, तमक्याने मोठं घर घेतलं, कोणाचा मुलगा पुढे गेला. पण तुम्ही या तुलना मनावर घेऊ नका, कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि प्रत्येकाची वेळही वेगळी असते. तुम्ही जर तुलना करायला लागलात तर तुमचं लक्ष तुमच्या मार्गावरून हटतं आणि मग अस्वस्थता वाढते. जळणारी लोक मुद्दाम तुलना करून तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटतं की तुम्ही डगमगलात की ते जिंकले. म्हणून स्वतःला सांगत राहा की मी माझ्या गतीने चालतो आणि माझा प्रवास माझा आहे. कोणाशीही स्पर्धा करण्याची गरज नाही. तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा, त्यावर लक्ष केंद्रित करा. तुलना केल्याने आनंद कमी होतो आणि समाधान हरवतं. दुसऱ्याचं चांगलं पाहून प्रेरणा घ्या, पण स्वतःला कमी समजू नका. भावकीत काही लोकांना तुमचं समाधानही खुपतं, म्हणून ते मुद्दाम तुलना करतात. पण तुम्ही शांत राहून तुमच्या कामात सातत्य ठेवलं तर हळूहळू लोक बोलणं कमी करतात. लक्षात ठेवा, प्रत्येक झाडाची उंची वेगळी असते, पण प्रत्येकाचं अस्तित्व तितकंच महत्त्वाचं असतं. तसंच प्रत्येक माणसाची वेळ आणि किंमत वेगवेगळी असते. म्हणून स्वतःची तुलना थांबवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मार्गाने चालत राहा. 9. स्वतःचा आनंद जपून ठेवा. या लोकांना सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो तर तुमच्या आनंदाचा. तुम्ही खुश आहात, समाधानी आहात, आत्मविश्वासाने जगता आहात हे त्यांना सहन होत नाही. म्हणून ते मुद्दाम वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी तुम्ही जर चेहरा पाडून बसलात, मन खट्टू केलं तर त्यांचं काम सोपं होतं. म्हणून काहीही झालं तरी तुमचं हसू आणि तुमचा आनंद जपून ठेवा. काही लोक मुद्दाम तुमच्या आनंदात उणिवा काढतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीत टीका करतात. पण तुम्ही त्यावर अडकून बसलात तर तुमचाच दिवस खराब होतो. तुमचा आनंद तुमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या बोलण्यावर तो अवलंबून असेल तर तुम्ही कायम अस्थिर राहाल. घरात, समारंभात किंवा कुठेही भेट झाली तरी हलकं फुलकं वातावरण ठेवा. प्रसन्न राहा, कारण शांत आणि आनंदी माणूस समोरच्याला जास्त अस्वस्थ करतो. राग दाखवणं सोपं असतं, पण शांत राहणं कठीण असतं. तीच तर तुमची ताकद असते. जळणाऱ्या लोकांना तुमचा ताण, तुमची चिडचिड पाहायची असते, पण तुम्ही संयमाने वागलात की त्यांचा प्रयत्न फोल ठरतो. तुमच्या मनात सकारात्मकता ठेवा. स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवा आणि कोणाच्याही शब्दांनी तुमचा आनंद हिरावू देऊ नका. 10. तुमचं लक्ष तुमच्या आयुष्यावर ठेवा, कोणत्याही लोकांवर नको. ही लोक कायम काही ना काही बोलत राहणार, त्यांचं कामच ते असतं. पण तुम्ही जर प्रत्येक वेळी त्यांच्याकडे लक्ष दिलं तर तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमची मनःशांती सगळं वाया जातं. म्हणून शेवटी एक गोष्ट ठरवा की मला माझं आयुष्य घडवायचं आहे, लोकांना खुश करायचं नाही. ते आज एक बोलतील, उद्या दुसरं बोलतील, पण तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका. थांबलात तर नुकसान तुमचंच होतं. काही लोक मुद्दाम तुमचं लक्ष विचलित करतात, शंका निर्माण करतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतात. म्हणून तुमचं लक्ष नेहमी तुमच्या कामावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या प्रगतीवर ठेवा. दुसऱ्यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व दिलं तर हीच लोक तुमच्यावर राज्य करायला लागतात. म्हणून कोणालाही तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल देऊ नका. तुम्ही ठाम राहिलात आणि शांतपणे पुढे चालत राहिलात तर हळूहळू लोकांचा आवाज कमी होतो. यशस्वी आणि समाधानी माणूस कायम उभा राहतो, कारण तो स्वतःवर लक्ष ठेवतो. म्हणून स्वतःची किंमत ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत करत राहा. लोकांचं बोलणं थांबत नाही, पण तुमची प्रगती त्यांना बरोबर गप्प बसवते. मित्रांनो, भावकीत सगळीच लोक वाईट असतात असं नाही, पण काही जळणारे असतात हे मात्र सत्य आहे. त्यांच्या बोलण्यामुळे आपलं मन दुखतं, पण आपण त्यावेळी कसं वागतो हे जास्त महत्त्वाचं असतं. प्रत्येक टोमण्याला उत्तर देण्याची गरज नसते. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणंही गरजेचं नसतं.
शांत राहणं, मर्यादा ठेवणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी ताकद असते. जळणारी लोकं बदलतीलच असं नाही, पण आपण मात्र मजबूत होऊ शकतो. आपला आनंद, आपली प्रगती आणि आपली शांती ही आपल्याच हातात असते. लोक काय बोलतात यावर नाही, तर आपण काय करतो यावर आपलं आयुष्य ठरतं. म्हणून भावकीत वागताना प्रेम ठेवा, पण स्वतःचा सन्मानही जपा. अनावश्यक वाद टाळा. आवश्यक तेव्हा स्वतःसाठी ठाम उभे राहा. तुलना करू नका, मनात रागही साठवू नका. तुम्ही शांत राहिलात की त्यांचा आवाज आपोआप कमी होतो. म्हणून शांत राहा, शहाणपणाने वागा आणि तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीनेच जगा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.